आदित्य ठाकरे यांनी चाकण MIDC मध्ये जाऊन रस्त्यांच्या दुरावस्थेची आणि खड्ड्यांची पाहणी केली। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची धावपळ उडाल्याचं इथे पाहायला मिळालं। चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून चाकण MIDCतील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्या त्यावरून उद्योग क्षेत्रात नाराजी व्यक्त होतीये। मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वी अचानक खड्डे भरण्याचं काम सुरू झाल्यामुळे प्रशासनाला आता जाग आली का असा सवाल उपस्थित केला जातोय। आशिया खंडातील पंचतारांकित MIDC म्हणून चाकण औद्योगिक वसाहतीची ख्याती आहे। मात्र आता या चाकण औद्योगिक वसाहतीला रस्त्यांच्या खड्ड्यांचं ग्रहण लागलंय आणि या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे या भागामध्ये मोठी अशी वाहतूक कोंडी होत असते आणि या नित्याच्या वाहतूक कोंडीला या भागातील उद्योजक त्रस्त झाले आहेत आणि हेच वैतागलेले लघु उद्योजक आहेत ते आता चाकण MIDC सोडून इतरत्र जाण्याचा विचार करतायत। आदित्य ठाकरे येणार किंवा उद्या या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आता चाकण परिसरातील जे खड्डे आहेत, खड्डेमय रस्ते आहेत, त्या रस्त्यांची दुरुस्ती करायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि हे खड्डे भरले जात आहेत। या भागामध्ये खड्डे भरायला सुरुवात केली आहे। आपल्यासोबत या भागातील काही ग्रामस्थ आहेत। मला काय सांगा, खरं तर आतापर्यंत खड्डेच खड्डे होते, मात्र आता आदित्य ठाकरे येणार किंवा उद्या उद्योगमंत्री येणार म्हणून या ठिकाणी खड्डे भरायला सुरुवात झाली आहे। मी एक शेतकरी आहे, विजय पवार। तर अनेक दिवसापासून पाहतो मी की हे खड्डे काही कमीच होत नाही। आदल्या दिवशी खड्डे केले की दुसऱ्या दिवशी परत होत्यात। भयानक लोडच्या गाड्या असतात, त्या लोडच्या गाड्यामुळे त्या रस्त्याची नादुरुस्ती होती सगळी। याच्यावर शासनाने बऱ्यापैकी लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे, कारण इथं जीवितहानी लई झालेली आहे। चाकण MIDC सोडण्याची कुठेतरी भूमिका या उद्योजकांनी घेतली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।